संजय राऊत यांची एक प्रतिक्रिया आहे, त्या विशेषतः निर्विवाद वर्चस्वाकडे शिवसेनेची वाटचाल सुरू झाली आहे, त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. संजय राऊत, मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालात शिवसेना क्रमांक 1 चा पक्ष ठरतो आहे. आपल्याकडे सगळे निवडणुकींचे निकाल येतात आपल्यासोबत. या निकालांवर बोलण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आहेत. राऊत साहेब, निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? शिवसेना क्रमांक 1 ला आहे. शिवसेना फक्त क्रमांक 1 ला नाही आहे. शिवसेना मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकताना तुम्हाला दिसेल दुपारपर्यंत. अजून आम्ही 100च्या वर नक्कीच जात आहोत. आणि ज्यांनी आव्हानं आम्हाला दिली होती आणि ज्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबई तोडण्याच्या वल्गना केल्या होत्या, त्यांना मुंबईच्या जनतेनं चारी मुंड्यात चित केलेलं आहे. अर्थात आम्हाला आता त्या चिखलात परत दगड मारायचा नाही आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा विजय आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे आणि हा शिवसेनेचा विजय आहे. आणि ही विजयी पताका यापुढे अशीच फडकत राहील. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना बघायला मिळाला. भाजपने सरकारी यंत्रणा राबवली असा आरोप शिवसेनेकडून झाला होता. आरोप प्रत्यारोप अगदी वैयक्तिक पातळीवर गेले होते. त्यावर काय भाष्य कराल? नाही, सत्य आहे. जो पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेवरती असतो, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो, जो पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेवरती असतो, कुठल्याही असू द्या, ते संपूर्ण यंत्रणा आपल्या मागे धावायला लावतात. एक प्रकारे दबाव असतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. तसा तो ज्यावेळेला झाला आणि त्या दबावाचा वापर करून शिवसेनेला त्रास द्यायचा प्रयत्न झाला. पण या सगळ्यांना शिवसेना पुरून उरली आहे नेहमीप्रमाणे. हे लक्षात घ्या. तुमच्या सत्तेची पर्वा किंवा सत्तेचा दबाव आमच्यावरती होऊच शकत नाही. आम्ही ज्या मातीतून जन्माला आलेलो आहोत ना, आम्ही पोलादी भट्टीतून जन्माला आलो आहोत. आमच्यावरती असे वार आणि घाव होत नाहीत. आम्ही जिंकलो आहोत. आमचं कोणाशी भांडण बिंडण काही नव्हतं. आमचं भांडण होतं महाराष्ट्राच्या दुश्मनांशी, मुंबईच्या विरोधकांशी. आम्ही त्यांचा पराभव केला. तरीही भाजप क्रमांक 2 ला ठरतो आहे. त्यांच्याही जागा तुलनेने वाढताना दिसत आहेत. बघा, त्यांना 50च्या 55च्या आसपास जागा भाजपला मिळतात. ठीक आहे, मिळू द्या. एक मजबूत विरोधी पक्ष पाहिजे कुठेही. मग ग्रामपंचायत असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, महानगरपालिका असतील, विधानसभा असेल, त्यांनी तयारी केली पाहिजे. एक भक्कम साहेब, पण तुमचं विरोधी पक्ष तुम्ही असा उल्लेख करता आहात, काय सांगाल? एकदम महत्वाचं आहे हे तुमचं विधान. विरोधी पक्षाची सुद्धा एक भूमिका नेहमी चांगली असायला पाहिजे सर्वत्र. आणि तुम्हाला आता कळलं असेल की आम्ही त्यांना जी 60 जागांची ऑफर उद्धवजींनी दिली होती की 60 जागा लढा, तुम्ही 60 जागा आम्ही देतोय. किती योग्य होता आकडा? आमचा आकडा योग्य होता. 60 जागा लढा तुम्ही. म्हणजे काही निकाल येऊत शिवसेना भाजप एकत्र महापालिकेत येणार नाहीत, शिवसेनेकडून ती तयारी नाहीये असं आता म्हणायचं? निकाल कशा? निकाल आले ना. आता 100च्या वर आम्ही पोचू अजून 10-15 मिनिटांमध्ये. आणि मुंबईवरती प्रेम करणारे इतर सुद्धा राजकीय पक्ष आहेत, ज्यांना मुंबईवर शिवसेनेची सत्ता हवी आहे, मुंबईच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी. असे अनेक राजकीय पक्ष आमचं बहुमत जरी आलं तरी आम्हाला समर्थन देणारे आहेत. हे पण तुम्हाला मी सांगतो. त्याच्यापर्यंत थांबा. आम्ही एक चांगल्या विरोधी पक्षाची एक योजना करत आहोत. मुंबई महानगरपालिका म्हणजे एक जवळजवळ मोठं राज्य आहे. देश लहान आहेत मुंबईपेक्षा. त्याच्यामुळे इथे आम्हाला एक चांगला पारदर्शक झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.